आस्था रोटी बँकेतर्फे 1500 गरजू लोकांना पारंपरिक फराळाचे वाटप करण्यात आले। आस्था रोटी बँक आणि आस्था फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात एक आगळा वेगळा समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे। यामध्ये 1500 अंध, अपंग, निराधार महिला, वृद्ध आणि कुष्ठरोग वसाहतीतील रहिवाशांना पारंपरिक फराळाचं वाटप करण्यात आलं। संस्थेचे समन्वयक विजय छंचुरे यांनी सांगितलं की आपण सर्वांनी मिळून समाजातील वंचित घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे। ही सेवा म्हणजे एक साखळी आहे, माणुसकीची साखळी, ज्यात प्रत्येकानं स्वतःला जोडलं पाहिजे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वरूपच्या रुग्णालयात उपचाराकरता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनाही आस्थाच्या वतीनं आषाढीचा प्रसाद म्हणून भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या वतीनं विठ्ठलाची आरती आणि समुपदेशनानं प्रसाद वाटप करण्यात आला। यात खिचडी, वेफर्स, पेंड खजूर, साबुदाणे, भगर, आमटी, श्रीखंड अशा फराळ पदार्थांचं वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रमुख पाहुण्यांमध्ये समाजसेवक राजू हौशेट्टी, भाजपा शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्वामीनाथ कलशेट्टी, दीनानाथ धुळम, नरेंद्र करवा, राजन लाड, सुमित मर्दा, स्वप्नील माळी, राघवेंद्र स्वामी, हरीश उपाध्ये आदींची प्रमुख उपस्थिती होती। आस्था फाउंडेशन सोलापूर, आस्था रोटी बँक आषाढी एकादशीच्या निमित्ताने इथे आज रुग्णाच्या नातेवाईकांना फराळाचं मोफत वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। जे रुग्ण आजारी आहेत त्यांच्यासाठी जे नातेवाईक इथे थांबलेले असतात त्यांना जेवणाची व्यवस्था दररोज आस्था रोटी बँकेच्या मार्फत केली जाते। शिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शैक्षणिक साहित्याचं वाटप, साड्या वाटप असे वेगवेगळे उपक्रम समाजातले जे गरजवंत लोक आहेत, जे गरजू आहेत त्यांच्यासाठी हे उपक्रम कायम घेतात। आज जवळजवळ 1500 लोकांना, सर्व नातेवाईकांना फराळाचं वाटप या संस्थेच्या मार्फत केलं जात आहे। खरं म्हणजे समाजातल्या प्रत्येक गरीब घटकापर्यंत पोहोचायचं काम आस्था रोटी बँक वारंवार करत असते। आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, कांचन हिरेमठ, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, पुष्कर पोकाळे, विनोद भोसले, संगीता छंचुरे, ज्योत्सना सोलापूरकर, स्नेहा वनकुद्रे, सुरेखा पाटील, नीता अकुर्डे, अविनाश मार्चल, अर्चना कांबळे, स्वप्ना कांबळे, श्रीदेवी बिराजदार, लक्ष्मी कुलकर्णी आदींनी आपला सहभाग नोंदवला।